जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत कमी कालावधीत येणारे कपाशी वाण कोणते आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न देणारे कपाशी वाण त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्याचे उत्पन्न किती आहे, बोंडाचे वजन किती आहे त्याबद्दल डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। असे आपण 3 वाण आणलेले आहे, त्यापैकी 2 वाण स्वतः मी पेरणी करणार आहोत, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। खूप फायदेशीर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। तर आपण पहिली वाण घेणार आहोत अजित 5 या वाणाची भरपूर शेतकऱ्यांकडून मागणी आहे। शेतकऱ्यांना या वाणाचे पाकिटसुद्धा मिळत नाही आहे अशी मागणी या वाणाला अजित 5 या वाणाला सध्या चालू आहे। तर या वाणाचं जर बघितलं आपण कालावधी आहे 130 ते 140 दिवसाचा कालावधी या वाणाचा आहे आणि बोंडाचे वजन बघितले 5 ते 6 ग्रॅमपर्यंत या वाणाचे बोंडाचे वजन आहे। शेतकऱ्यांकडून भरपूर पसंतीचं असं हे वाण आहे। कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न देणारे वाण आहे। शेतकऱ्यांना कपाशी काढून गहू हरभरा सुद्धा या वाणा जर पेरला आपण तर घेऊ शकता। तर त्यामुळे अजित 5ला भरपूर मागणी आहे। जर आपल्याला अजित 5 मिळाली नाही तर समोरील 2 वाण आहे ते सुद्धा आपण या वाणाची पेरणी करू शकता। दुसरे वाण आहे आपले राशी कंपनीचे स्विफ्ट। या वाणाची स्वतः मी पेरणी करणार आहोत। माझं पहिलंच वर्ष या वाणाची पेरणी करण्यासाठी आहे। तर या वाणाचा कालावधी बघितला तर 140 ते 150 दिवसाचा कालावधी या वाणाचा आहे आणि बोंडाचे जर बघितले तर 6 ते 6.5 ग्रॅमपर्यंत वजन एका बोंडाचे या वाणाचे आपल्याला मिळणार आहे। तर हे वाण मी पहिल्यांदाच पेरणार आहोत। भरपूर शेतकऱ्यांकडून चांगली माहिती या वाणाबद्दल मिळालेली आहे। तर राशी कंपनीचे स्विफ्ट याबद्दल सुद्धा आपण समोर माहिती घेणारच आहोत। या वाणाची लागवड सुद्धा करणार आहोत तर तुम्हाला मिळेलच। तर तिसरे वाण आहे सुपरकॉट। हे वाण मागच्या वर्षी भरपूर प्रचलित झालेले वाण आहे। तर या वाणाचा कालावधी बघितला तर 150 ते 160 दिवसाचा या वाणाचा कालावधी आहे। मध्यम कालावधीत येणारे हे वाण आहे आणि बोंडाचे वजन बघितले तर 6 ते 7 ग्रॅमपर्यंत वजन सुपरकॉट या वाणाचे शेतकऱ्यांना आलेले आहे आणि चांगले उत्पन्न देखील मिळालेले आहे। तर अशा आपण कमी व मध्यम जमिनीसाठी, हलक्या व मध्यम जमिनीसाठी या 3 वाणाची निवड करू शकतो आणि चांगले उत्पन्न घेऊ शकतो। तुम्हाला हा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीची नवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण असेच नवीन माहिती घेऊन येणार आहोत। धन्यवाद।